नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आता अर्जुनने विटनेस बॉक्समध्ये प्रियावर दबाव टाकल्यामुळे प्रियाने अखेर तिच्या तोंडून हे कबूल केलं आहे की साक्षीने विलासवर गोळी झाडली आणि ते तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं आहे। त्यामुळे आता फायनली आपल्याला जे हवं आहे ते मालिकेत पाहायला मिळणार आहे आणि फारच त्यामुळे आपल्याला मजा येणार आहे। आतापर्यंत कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न साक्षी, महिप्त आणि प्रिया करत होते, परंतु आता न्यायदेवतेने योग्य न्याय करत आणि अर्जुन साहिलीच्या प्रयत्नांना यश मिळत अखेर अनाथ मुलांचा पोशिंदा मधुभाऊंना निर्दोष मुक्तता मिळून या तिघांचीही कशी वाट लागणार आहे। त्यात शिवाय दामिनी अर्जुनकडून केस हरल्यानंतर तिने एक मोठा टोकाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता अर्जुनसह रविराज देखील हादरणार आहे आणि ते काय असणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, अर्जुनकडे आता एक शेवटचा पुरावा असतो, ते म्हणजे प्रिया ही खोट बोलती है। अर्जुनला अगदी पक्क माहीत असतं म्हणून त्याला प्रियाकडूनच हे सगळं वधवून घ्यायचं असतं। अर्जुन अगोदर सगळं काही खोट साक्षीला सांगून तिच्याकडून या सगळ्या गोष्टी म्हणजेच तिला जे काही ऑप्शन देतो ते सगळे ऑप्शन देऊन तो तिचं तोंड गप्पच करून टाकतो। अर्जुने अगदी खेळीमेळीच वातावरण तयार करत सगळीकडून प्रियाची आणि साक्षीची वाट लावून टाकलेली असते, परंतु जेव्हा साक्षी ही प्रियावर पलटते तेव्हा तिला खूप राग येतो की ही माझ्याबरोबर अशी काय वागते, म्हणजे आजपर्यंत इतकी वर्ष मी हिची साथ दिली, हिच्याबरोबर राहिले आणि आता हीच मला अडकवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कोर्टामध्ये माझ्याबद्दल काहीतरी खोट नाट सांगते आणि हाच सगळा प्रयत्न अर्जुनचा असतो। अर्जुनला तिच्यामध्ये आणि साक्षीमध्ये म्हणजेच प्रिया आणि साक्षीमध्ये भांडण लावून द्यायची असतात, त्यामुळेच अर्जुन हे सगळं करत असतो खरंतर आणि त्याच गोष्टी घडतात। अर्जुनला आता माहीत असतं की हे सगळं जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त आपल्या फायद्यास ठरणार आहे, त्यामुळे त्या दोघींमध्ये तो काहीही बोलत नसतो, फक्त वाट बघतो की कधीतरी या भांडणामध्ये एकीच्या तरी तोंडून सत्य निघून जाईल आणि कोर्ट ते बघून घेईल, हे सगळं अर्जुनला वाटत असतं। त्यामुळे आता सायली पण याची अगदी शांतपणेच मजा घेत असते, परंतु जेव्हा अर्जुन हा रविराज समोरच बोलतो की प्रिया ही तू खून केला आहेस, तू हा खून जो केला आहेस तो विलासचा खून केलास आणि तू मधुभाऊंना देखील मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्या पिस्तुलावर तुझेच फिंगरप्रिंट्स होते, त्यावेळेला आता साक्षीला आणि दामिनीला मात्र खूप मजा येते की चला बळीचा बकरा प्रिया बनली, परंतु प्रिया काही शांत बसत नाही। आता अर्जुन तिच्यावर अशा प्रकारे दबाव टाकतो की पूर्णपणे केस तिथल्या तिथे फिरली जाते आणि अर्जुनने फायनली या टाकलेल्या दबावामुळे 360 डिग्रीमध्ये केस अगदी फिरून अर्जुनला हवं तेच घडलेलं असतं, कारण प्रियाने स्वतःहून तोंडाने कबुली दिलेली असते की हा खून आहे तो मी केलेला नाहीये, तर हा खून प्रियाने केलाय, प्रियाने विलासवर गोळी झाडली आणि मी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे। मग तेव्हा मात्र अर्जुन आणि बाकीचे सगळे खूप आनंदात असतात। अर्जुन, सायली, मधुभाऊ तर आता देवाचे आभारच म्हणायला लागतात। फायनली ही केस या केसमधून मी मुक्त झालो। महिप्त तिथल्या तिघी आता डोक्याला हात लावून बसतो आणि साक्षी तिच्या तर डोळ्यातून आता फक्त गाळा अश्रू वाहत असतात। दामिनी पण तिथेच फसली जाते। दामिनीने ठरवलेलं असतं साक्षीला सांगून की आपण आता ही केस प्रियावरच शेकू, म्हणजे तीच यामध्ये अडकली जाईल, कारण ती तर काहीच कामाची नाही। परंतु मित्रांनो, इथे प्रिया पण काही शांत नसते। प्रिया हे महिप्त आणि साक्षीला गिळून खाईल हे त्यांना काही माहीतच नसतं, परंतु आता तिने हे सिद्धच केलेलं असतं की मी खून केलेला नाहीये आणि हा खून केला आहे तो साक्षीने केला। त्यामुळे आता साक्षी आणि प्रिया दोघीजणही चांगल्याच यामध्ये अडकल्या जातात आणि या अडकल्यानंतर तर आता फायनली अर्जुन कोर्टाला म्हणजे जज साहेबांना सांगतो की माय लॉर्ड, आता जे काही सत्य आहे ते तुमच्यासमोर आहे। आतापर्यंत प्रिया मधुकर यांनी आपल्याला 2.5 वर्ष, अगदी तब्बल 2.5 वर्ष अंधारात ठेवलेलं आहे। आपल्याला अंधारात ठेवून त्यांनी ह्याच गोष्टी सिद्ध केल्यात की कोर्टाला त्या आतापर्यंत मूर्ख बनवत होत्या। त्यांना असं वाटत होतं की ही न्यायव्यवस्था, हिला आपण सहजतेने मूर्ख बनवू शकतो, परंतु नाही। न्यायदेवता जरीही डोळे झाकून असली तरीही ती कोणाचाही
काही अन्याय होऊ देत नाही, ती त्या बाबतीत डोळे उघडेलच हे यांना माहीत नाही आणि हे डोळे उघडण्यासाठी आमच यासारखे वकील बसलेले आहेत आणि तुमच्यासारखे हुशार जाणकार जज साहेब देखील आहेत। त्यामुळे आता एक गोष्ट नक्की, या जे काही आतापर्यंत जे काही करत होत्या म्हणजे साक्षीने हा जो काही गुन्हा घडवलाय म्हणजे जुई जी गोळी विलासवर झाडली त्याला इकवली, ज्या काही गुन्हेगार जबाबदार आहेत त्या या प्रिया मधुकर देखील आहेत, कारण हा जो काही खून झालाय हा गुन्हा झालाय याच्यामध्ये दोघींचीही इकवली तेवढीच म्हणजेच इकवली तेवढ्याच त्या दोघीसाठी जबाबदार आहेत। हे ऐकल्यानंतर आता साक्षीला बघत प्रिया घाबरते, ती म्हणते की नाही नाही साई प्लीज असं करू नका, याच दोषी तुम्ही मला मानू नका, मी खरंच हा खून नाही केलाय, शिवाय मी लांब बसले होते हे सगळं घडताना, मी फक्त हे सगळं बघत होते आणि मला क्लिअरली दिसलं की विलासवर गोळी ही मधुबाऊंनी नाही तर त्या साक्षीने झाडली, परंतु मी तिला असं काहीही सांगितलेलं नव्हतं की तू गोळी झाड वगैरे काही, परंतु तिनेच ही सगळी गोळी झाडली, मी तर काहीच नव्हतं केलं। त्यावेळेला मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो की का तुम्ही ती गोळी झाडताना पाहिलंत, मग तुम्ही मधुभाऊंना का दोषी ठरवलंत? ज्या दिवशी पोलीस तपासासाठी आले खुनाच्या रात्री त्यावेळेला तुम्ही का खोटं सांगितलंत आणि मधुभाऊंना अटक होऊ दिलीत? सांगा मला, जर त्याच वेळेला तुम्ही त्यांना वाचवलं असतं तर मात्र आजपर्यंत हा दिवसच बघावा लागला नसताना आणि तुम्ही अशा व्यक्तीबद्दल कुठे साक्ष दिली ज्याने ज्या व्यक्तीने तुम्हाला लहानाच मोठं केलं? आश्रम चालवतात, जरा तरी विचार करायला हवा होता, तुम्ही त्या आश्रमात लहानाचे मोठे झालात, परंतु बाकीचेही लहान मुलं निराधार माणसं मुलत्या घरात आश्रमात राहत होते ना, आणि मधुभाऊंस सारखा देव माणूस त्यांना कसबसम पोस्ट होता, जी व्यक्ती स्वतःकडे पैसे नसताना इतरांना पोचण्याचा विचार करते ती खरंच खूप ग्रेट असते, आणि अशा बाप माणसाला तुम्ही जेलची हवा खायला लावलात याबद्दल तर तुम्ही निर्लज्ज आहातच। तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नसेल, परंतु मला ह्याचबद्दल खूप राग आहे। खरं तर ते माझे जरीही सासरे असले नात्याने तरीही त्या माणसाला मी मानतो, कारण तो माणूस स्वतःचा विचार न करता दुसऱ्या त्या अनाथ मुलांचा विचार करतोय। काही दिवस त्या अनाथ मुलांवर काय होते, त्यांची काय अवस्था होते हे तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही तितक्याच माजुरडे आहात हे मी तुम्हाला सांगतो, आणि तितक्याच तुम्ही खोट्यारडे आहात। मला पहिल्या दिवसापासून माहीत होतं, कारण मी एखादी केस घेतो त्यावेळेला मी त्या समोरच्या व्यक्तीच्या इनोसन्स नक्कीच बघतो, आणि मला मधुभाऊंचा साधेपणा आणि त्यांचा तो भोळेपणा पाहून मला लक्षात आलं होतं की मधुभाऊ हे पूर्णपणे निर्दोष आहेत, यामध्ये ते काहीच गिल्टी नाहीयेत, परंतु तुम्ही हे खोट सांगताय हे मला अगदी अगोदरपासून माहीत होतं। तुमचं कॅरेक्टर मी अगदी अगोदरपासून ओळखतो, परंतु मला तेच कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी बराच वेळ गेला, परंतु आज ते सिद्ध झालेला आहे, कारण म्हणतात ना, देवाच्या दारामध्ये वेळ लागतो परंतु न्याय हा होतोच, आणि आज न्याय हा खऱ्या अर्थाने झालाय माय लॉर्ड। आणि आज आपण हेच सांगतोय की कितीही काही झालं तरीही आजपर्यंत कोर्टात आपण खरं बोलायचं, खोट बोलायचं नाही, परंतु या प्रिया आणि साक्षी सारख्या ज्या मुली आहेत या आपल्या समाजाला कायमा फासता येत आहेत, आणि असे गुन्हेगार गुन्हे जर मुली घडवायला लागल्या तर मग पुढे काही बघायलाच नकोय ना माय लॉर्ड। अशा काही गोष्टी घडतील, उद्या जाऊन आणखी बिल्डर असतील त्यांच्या मुली अशाच वागायला लागतील, त्यांच्यासाठी ही केस म्हणजे एक धडाच राहिली पाहिजे। त्यांनी ठरवलं पाहिजे की हे सगळं असं करायचं नाही, आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे जिला डोळे आहेत आणि जी एखाद्या व्यक्तीला, निरपराध व्यक्तीला मारण्यासाठी कितीही लोकांना पैसे चारू देत, आजपर्यंत किती पुरावे मॅनेज केलेत या साक्षी आणि महिप्त मिळून, परंतु ते पुरावे प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मला जोडून त्याची साखळी बनवून मला ते पुरावे हाणून पाडावे लागलेत। त्यासाठी तर मला माय लॉर्ड इतका वेळ लागला ना केस लढण्यासाठी, परंतु आता मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की आपल्याला हे समजलंय की हा जो काही ट्रॅप रचला गेलाय तो या साक्षीने रचलाय, आणि प्रिया त्याच्यामध्ये अडकली म्हणजे तिने हेल्प केली।
आहे, मग जशी साक्षीला शिक्षा होणार ना तशी शिक्षा ही या प्रियाला पण झाली पाहिजे. प्रिया हात जोडते, नाही माय लॉर्ड, प्लीज मला शिक्षा नका होऊ देऊ. अहो, तिने मला अडकवलं होतं, यामध्ये मला धमकी दिली होती महिप्त आणि साक्षीने की माझ्या विरोधात बोललीस तर मात्र मी संपवेन, त्याच्यामुळे प्लीज मला माफ करा, मला माफीचा साक्षीदार बनवा असं ती लगेचच म्हणायला लागते. परंतु अर्जुन म्हणतो की नाही, मधुभाऊंना अशा प्रकारे त्यांनी अडकवलंय आणि इतकी 2.5 वर्ष ज्यांना सत्य बोलता आलंच नाहीये, वाच फुटली नाहीये ज्यांची, त्या व्यक्ती ह्या मला आता त्यांच्याबद्दल काहीच ऐकायचं नाही. जज साहेब, तुम्ही या प्रिया मधुकरला पण तेवढ्यात तेवढी जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे असं करा असं म्हटल्याबरोबर इथे आता प्रिया देखील गप्पच बसते. पुढे ती काहीच बोलत नाही आणि जज साहेब स्वतःचा निर्णय देतात की हो, प्रिया मधुकर त्याचप्रमाणे साक्षी शिखरे या दोघांनाही अटक करण्यात येत आहे आणि साक्षी शिखरे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आता हे सगळं घडल्यानंतर मात्र साक्षी आणि महिप्त एकमेकांकडे बघायला लागतात. साक्षी रडू लागते की अण्णा प्लीज मला वाचवा, दामिनी मॅडम अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना, तुम्ही तरी काहीतरी बोला, मला वाचवा, यामधून सगळ्यामधून मी नाही केले हे सगळ्या प्रियाने केले सगळं. तर इथून प्रिया पण ओरडायला लागते की ए गप्प बसतेस का, तुझ्यामुळे मी अडकलेले आहे, तुमच्या लोकांच्या नादाला लागले म्हणून माझी ही सगळी वाट लागली, कळतंय का तुला असं सगळं ती आता बडबडायला लागते. त्यावेळेला मग आता महिप्तला अगदी खूप राग येत असतो. महिप्त म्हणतो की बेटा बेटा साक्षी शांत हो, मी तुला असा नाही होऊ देणार, मी तुला असं मरू नाही देणार, अगं तुझा बाप हा सगळ्यांना घाडेल पण तुला सोडेवेल. तेव्हा मग जज साहेब हे त्याच्यावर ओरडतात की महिप्त शिखरे, तुम्ही पुन्हा एकदा कोर्टात आवाज चढवताय आणि तुमची भाषा आताच्या इथे बंद करा आणि शांत व्हा, अन्यथा मला तुमच्यावरही कारवाई करावी लागेल. तामिनी आता महिप्तला खुणवते आणि गप्प करते की तुम्ही शांत व्हा, शिखरे जरा थोडा वेळ गप्प व्हा. तेव्हा तो म्हणतो दामिनी मॅडम तुम्ही तरी काहीतरी बोला ना, परंतु दामिनी त्याला गप्प करते आणि दामिनी तिथून आता बाहेर निघून जात असते आणि ती निघून जात असताना महिप्त तिच्याकडे अगदी रागाने बघतो आणि अर्जुन मात्र अगदी हसतच तिच्याकडे एक छोटीशी स्माईल देऊन बघतो, कारण दामिनी फायनली ही केस हारलेली असते आणि अर्जुन ही केस जिंकलेला असतो. त्याच्यानंतर पुढे महिप्त खूप ढसाळसा रडू लागतो, वेड्यासारखा करतो, माझ्या मुलीला वाचवा, हाना अर्जुन सुभेदार तिला अडकवतोय, सोडवा तिला, परंतु तरीही कोर्ट काहीच ऐकून घेत नाही, कारण अर्जुनच हे जे काही वागणं आहे ते खरं आहे हे फायनली सिद्ध झालेलं असतं. आणि नंतर सायली मधुभाऊंना मिठी मारते, ती खूप खुश होते की मधुभाऊ फायनली आपण जिंकलो, आता आपला आश्रम पुन्हा जोमाने सुरू होणार, माझं माहेर वाचलं, माझं माहेर वाचवलं गेलं असं म्हणून ती आता त्या दोघांनाही बघून खूप खुश असते. अर्जुनही आता तिला बघून अगदी शेखड करतो आणि म्हणतो कीस बायको, मी तुझं माहेर वाचवलं, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे मी वाचवलं तुझं माहेर, असं म्हणून तो खुश होत असतो. तेव्हा मग साक्षी म्हणते की अण्णा नको, मला नाही जायचं जेलमध्ये, तरीही पोलीस तिला घेऊन जातात. आता बाहेर अर्जुन आणि बाकीचे सगळे पडतात, जे घरातलेही आलेले असतात ते अर्जुनच बाहेर अभिनंदन करतात आणि मग म्हणतात की खरंच खूप आनंद झाला. प्रताप आणि कल्पना दोघजणही त्याच खूप अभिनंदन करतात की अर्जुन फायनली तू ही केस जिंकलेला आहेस. आणि 2.5 वर्षानंतर या केसचा निकाल लागला आणि जोही सत्याच्या बाजूने. आणि मग त्यावेळेला तिथे प्रताप आणि कल्पना दोघजणही असतात आणि त्यावेळेला प्रताप म्हणतो की मधुभाऊ तुम्ही योग्यच होतात, आमच्या सायलीने तुमची साथ दिली तेव्हाच मी समजत होतो की खरंच तुम्ही योग्य आहात आणि तुम्ही खोटारडे नाहीत, तुमच्याकडे बघून समजलं, परंतु तरीही आमच्या घरातल्या काही लोकांनी तुम्हाला खोट ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात की अहो असं प्रतापराव काय करताय, अहो तुम्ही माझ्या मुलीचे दुसरे वडील आहात, असं करू नका, खरंच तुमच्या घरातले जे काही वागत होते
त्यामागे त्यांची विशेषतः काही कारणं असतील, कारण प्रिया तसं वागण्यास भाग पाडत होती. म्हणून जाऊ द्या, मी कोणावरही राग धरून नाही, उलट मी तुमच्या कुटुंबाचा पूर्णतः आभारी आहे, कारण मी तुमच्या कुटुंबाकडे आसरा घेतला आणि त्या आस्याला तुम्ही मला योग्यता दिलीत. तुम्ही मला तुमच्या घरात आसरा दिलात, इतकंच माझ्यासाठी काय ते मोलाचा आहे आणि भाग्याचा आहे, असं म्हणून मधुभाऊ त्यांचेही आभार व्यक्त करतात. परंतु आता मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, मला आता आश्रमात जायला हवं, आपल्या मुलांचा सगळा सांभाळ करायला हवा, तिकडे सगळं परत व्यवस्थित करायला हवं, कारण आश्रम मला पुन्हा अगदी चोभाने सुरू करायचा आहे. जे महिप्त आणि साक्षीमुळे बंद पडलं, अशा लोकांमुळे, अशा समाजकंटक लोकांमुळे माझं आश्रम बंद पडलं होतं. परंतु माझी जी सेवा मी जीवाभावाने करतोय, तुम्ही लहान असल्यापासून ती सेवा मला पुन्हा सुरू करायची आहे. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की हो मधुभाऊ, तुम्ही नका काळजी करू, त्यासाठी आता मी तुमच्याबरोबर आहे. आता फक्त सायली नाही तर हा अर्जुन सुभेदार पण तुमच्याबरोबर अगदी तेवढ्याच ताकदीने उभा आहे. आपण तेवढ्याच ताकदीने पुन्हा एकदा ते आश्रम सुरू करू आणि गोरगरीब मुलांना, त्याचप्रमाणे जी म्हातारी माणसं आहेत त्यांना आपण पुन्हा आधार द्यायला सुरुवात करू. यावेळेला मी तुमच्यासोबत आहे. हे ऐकून आता साहिली मधुभाऊ दोघांनाही ब्र वाटतं आणि कुसुमताईचे डोळे अगदी भरून येतात. सगळे खूप आनंदामध्ये असतात. त्याच वेळेला आता तिथे रविराज येतो आणि रविराजला तर खूप अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालेलं असतं, कारण त्याची मुलगी अर्जुनवर तो कोर्टात ओरडलेला असतो की तू माझ्या मुलीवर आरोप लावू नकोस, परंतु तरीही अर्जुन हे सिद्ध करून दाखवतो की तो लावलेला आरोप काही खोटा नसतो. म्हणून आता अर्जुन हा तिथे जातो आणि त्यांच्या समोर येतो. रविराजला म्हणतो, सिनियर काय झालं? रविराजचे डोळे अगदी पाण्याने डबडबलेले असतात आणि मग तो म्हणतो की मला माफ कर अर्जुन, माझा शिष्य आहेस तू आणि तू सत्याचीच बाजू लढणार, शिवाय मी तुला सत्यानेच लढायला शिकवले, परंतु तरीही मी तुझ्यावर संशय घेतला, मला माफ कर. आपल्या वकिली पेशावर मी संशय घेतलाय. माझ्या ज्या व्यक्तीला मी इतकं संस्कार दिले ते व्यक्ती माझ्याशी कधी खोट नाही बोलू शकत, परंतु तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, मला माफ कर. तेव्हा अर्जुन हात धरतो आणि म्हणतो की अरे असं काय बोलतो सिनियर, तू प्लीज असं काही बोलू नकोस, यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये, कारण तुझीच काय माझ्या घरच्यांनीही त्या मुलीवर आंधळा विश्वास ठेवला होता, परंतु मला ते सगळ्यांसमोर सिद्ध करायचंच होतं, म्हणून ते मी आज सिद्ध केलं आणि आज फायनली सगळ्यांना समजले की हे सगळं काय आहे ते. तेव्हा रविराजला कळतं आणि रविराज म्हणतो की मला याच गोष्टीची भीती वाटते की काय करू. म्हणजेच तो साहिलीला म्हणतो की जर प्रतिमाला हे सगळं समजलं की प्रिया म्हणजे तिची मुलगी हे सगळं करतीय, तेव्हा मग तिची काय हालत असेल. मला खरंच भीती वाटते तिला हे सांगणं, पण जाऊन मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालंय. माझी अवस्था काय झाली आहे ही मलाच माहीत. जर हेच मी त्या प्रतिमाला सांगितलं तर तिची अवस्था काय होईल असा विचार मी करतोय. तेव्हा सायली म्हणते की नका काळजी करू काका, मी तुमच्या सोबत येईन. अर्जुन सर आणि मी येतो, आपण समजूया आत्याला, काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढ्यातच तिथून आता महिप्त बाहेर पडतो. महिप्त बाहेर येतो आणि लगेचच तो अर्जुनकडे बघतो आणि त्याला काय कळत नसतं मी काय करू आणि काय नाही. तो अर्जुनकडे येते आणि अर्जुन सुभेदार असा आवाज त्याला तो देतो. अर्जुन रागाने त्याच्याकडे नजर रोखून बघतो. सायली आणि बाकीचे जरा चिंतेत असतात, कारण आता हा महिप्त येऊन काय करणार याची भीती सगळ्यांना वाटत असते. तेव्हा मग रविराज त्याला खुणावतो की अर्जुन जरा सांभाळून. रविराज त्याच्या बाजूनेच अगदी उभा असतो आणि त्यानंतर मग आता महिप्त हा तिथून अगदी तोयामध्ये येतो आणि समोर येऊन पटकन अर्जुनचे पाय धरतो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन सुभेदार, माझ्या पोरीला वाचव, मी वाटेल ते करण्यासाठी तयार आहे, सगळं काही करू शकतो मी, परंतु माझ्या पोरीला वाचव, तिला असं नको तू जेलमध्ये पाठव आणि तिचं आयुष्य बर्बाद होईल रे. माझं जे काही मी केले आजपर्यंत, इतकी प्रॉपर्टी, इतका पैसा केलाय, सगळं
काही केले ते माझ्या साक्षीसाठी, माझ्या लेकरासाठी केले रे, नको ती नाही तर या सगळ्याला काय अर्थ आहे मला सांग. नको नको अर्जुन, सुभेदार होऊन तर मी तुला वाटेल तितके पैसे द्यायला तयार आहे, मी सगळं काही करेन. अरे तुझ्या वडिलांना, बाकी सगळ्यांना मदत करेन मी, परंतु प्लीज तुझ्या वाट्याला आता मी कधी कधी जाणार नाही ना, त्या आश्रमाच्या वाट्याला जाणार नाही. या मधुभाऊच्या पण माझ्या या लेकीला सोडाव, काहीतरी कर, मी तुझ्याकडे आता पाया पडतो, हात जोडतो, माझ्या लेकीला वाचव या सगळ्यामधून. होऊन तर तिचे दंड द्यायला जितका पैसा ओतायचा आहे तितका ओनल मी आणि मालामाल करीन मी तुला, पण माझ्या लेकीला वाचव, त्याला तिला असं नको करूस. मी माफी मागतो, हात जोडतो. आजपर्यंत जर तुझ्या कुटुंबाला माझ्याकडून त्रास दिलाय, सगळ्यांची माफी मागायला लागतो. मला माफ करा प्रतापराव, माफ करा मला, मी सगळ्यांना खूप छळले, प्लीज मी आता सगळ्यांना शरण जातोय, मला माफ करा. असं म्हणून तो अर्जुनकडे अगदी घडघडून माफी मागत असतो. अर्जुन आता त्याला उठायला सांगतो आणि त्याने जो पाय धरलेला असतो अर्जुनचा, आता अर्जुन पायाने त्याचा हात बाजूला करून टाकतो आणि त्याला लांब ढकलतो. निघ इथून बाजूला हो, असं पटकन त्याला अर्जुन आता बोलतो. सायलीला जरास थोडं वाईट वाटतं, कारण काही झालं तर ही महिपात हा बाप आहे आणि बापाचं मन हे किती हळवं असतं हे ती चांगलंच ओळखू शकत असते. तेव्हा मग अर्जुन त्याला म्हणतो की हे बघ महिप्त चिकरे, आता तुला जाणवतं की हे सगळं तू करतोय ते चुकीच्या दिशेने आहे. जेव्हा तुम्ही लोक चुकीचे वागत होतात, मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करत होतात, तेव्हा तुमच्या मनात नाही विचार आला का की ही व्यक्ती पण कुणाचा तरी बाप आहे, तू फक्त एका मुलीचा बाप आहेस मैप चिकरे. परंतु हा जो इथे माणूस उभा आहे ना मधुकर पाटील, हा तिथे अनाथ आश्रमात जेवढी मुलं आहेत त्यांच्या सगळ्यांचा हा एकटा बाप आहे. त्यांच्यासाठी तो झटत होता, प्रयत्न करत होता, परंतु तुम्हाला काय होतं तर ते आश्रम तुम्ही पैशाला हापलेले लोक, त्या आश्रमाकडे तुम्ही पैसा, प्रॉपर्टी आणि इन्कमचं साधन म्हणून बघत होतात, परंतु तुम्हाला जराही विचार नाही आला की लहान मुलं राहतील तरी कुठं यांचं काय होईल, याचा जरा तरी विचार आला का नाही आला. मग आता याबद्दल तू माफी कशाबद्दल मागतोस? तू बाप म्हणून तुझं त्रास व्यक्त करतोय, परंतु एक बाप म्हणून सायलींचा म्हणजेच माझ्या बायकोचा आणि या मधुभाऊंचा त्रास तुला नाही समजला? कधीतरी एकदा तरी विचार करायचा होता हे सगळं करताना की मी हे काय करत होतो आणि इतके वर्ष तुम्ही कोर्टाला फसवत होतात, फक्त तेव्हा नाही विचार आला डोक्यामध्ये, परंतु आता तुझ्या मुलीवर आलं तर तू लगेच माझी माफी मागायला लागलास? नाही, अजिबातच नाही, अजिबात मी तुला माफ करू शकत नाही, निघ इथून. तेव्हा मात्र आता महिप्तचा राग अनावर होतो, त्याच्या डोळ्यामध्ये अगदी लाल अगदी ताकत्या सळीसारखे डोळे झालेले असतात आणि अगदी लाल रंग डोळ्यातून उतरलेला असतो तो रक्तासारखा, आणि तो म्हणतो की ये अर्जुन सुभेदार, तू माझ्या मुलीला अडकवलंस, आता माफी मागतोय तर तू मुलीला सोडवतही नाही. ठीक आहे, तुझा हा जो काही वकिली माज आहे ना तो मी उतरवणारच, आणि तुला काय वाटतं रे की तू शांतपणे जगू शकशील? माझ्या लेकीला शिक्षा करून तू शांत राहू शकशील? नाही, अजिबात नाही. आता मी कुठला डबल गेम खेळतो ना तेच तू बघत राहा, फक्त तू माझ्या मुलीला अडकवलं, तिला सोडू शकत नाही. माझ्या परीने मी पूर्ण ताकद लावणार आणि माझं जग इकडच तिकडे करून माझ्या लेकीला सोडवण्याचा प्रयत्न मी करेन, परंतु मी तुझ्या मागून असा माइंड गेम चेंज करून खेळेन की तुलाच कळणार नाही. तुझ्या घरामध्येच एक व्यक्ती माझी अशी होती जी ती माझे सगळे काही काम करायची, आता त्या व्यक्तीलाच हाताशी घेऊन मी काय करणार आहे ना तेच तू फक्त बघ. इथून पुढे तुझं काय होईल आणि काय नाही तुलाही माहिती नाही. तुझं आयुष्यच मी पूर्ण बदलून टाकणार आहे. तुला या ज्या काही गोष्टीवर अभिमान आहे ती सगळी गोष्ट ही तू चांगलीच विसरशील. आणि हो, माझ्याकडे अशी एक मोठी सिक्रेट आहे ना जे पूर्ण तुझं सगळं कुटुंब हदरावून घालणार आहे. तेव्हा अर्जुन त्याच्याकडे बघायला लागतो आणि बाकीच्यांना वाटत असतं की हा फक्त वेड्यासारखा बडबडतोय की याची मुलगी आता जेलमध्ये गेली ना.
म्हणून याला काही सुचत नाही असं सगळ्यांना खरतर वाटत असतं, परंतु साहिलीला विचार पडतो की हा बोलतोय तरी काय नेमकं महिप्तला. आता अर्जुन बोलतो की चल निघ आता, तर तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, तू ना आता एक काम कर, ट्रीटमेंट घे, कारण तुला थोड्याच वेळात वेळ लागणार आहे, कारण तुझी मुलगी काही सुटणार नाही, कायद्याचा कसाटातून ती निघणार नाही, त्यामुळे तू आता अडकलेलाच राहणार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, चल निघ इथून असं म्हणून तो आता महिप्तला निघायला सांगतो आणि त्याचनंतर आता महिप्त देखील मान खाली घालून निघून जातो. महिप्तच्या पाठोपाठ तिथे दामिनी येते. आता दामिनी आल्याबरोबर अर्जुन हस्त बघतो आणि म्हणतो की मॅम काही प्रॉब्लेम आहे का, तर आता ती म्हणते की नाही प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये, मी हे काय केले ते बघ, म्हणजे तुझ्याकडे हे पेपर बघ आणि बघ तुला काय करायचं म्हणजे तू ठरव. तेव्हा तो पटकन म्हणतो की म्हणजे मला काही कळलं नाही, तर तो ते इन्व्हलप घेतो आणि त्या इन्व्हलपमध्ये एक मोठा म्हणजेच काहीतरी 1-2 पानांचा पेपर असतो, तो उघडतो आणि वाचायला लागतो तर चक्क इथे मोठी गोष्ट घडलेली असते. दामिनीने आपला राजीनामा दिलेला असतो, मग म्हणजेच तिने वकिली सोडलेली असते. आता हे ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर रविराज आणि अर्जुन दोघांनाही धक्का बसतो. दामिनी म्हणते की अर्जुन सुभेदार, माझ्या आयुष्यातली ही मी पहिलीच केस हरलेली आहे आणि मी ठरवलं होतं की ज्या वेळेला मी माझी केस हरेन त्यावेळेलाच मी माझी वकिली सोडून देणार आणि आता आम्ही तेच केलं आहे. आज मी ही केस हरलीय, तीही तुझ्याकडून. इतक्या वर्षांमध्ये एकही केस न हरलेली बाई आज तुझ्याकडून केस हरली, त्यामुळे आता मी माझी ही वकिली सोडून दिलेली आहे असं म्हणून आता दामिनी त्याच्याकडे रागाने बघते आणि त्यामुळेच आता अर्जुन आणि रविराज पूर्णपणे हादरून गेलेले आपल्याला बघायला मिळणार आहेत. सगळ्यांना आता इथे मोठे मोठे धक्के मिळतात. महिप्त एक बोलून जातो, त्याचा सायली विचार करत राहते. नंतर दामिनीने राजीनामा दिलाय त्यामुळे अर्जुनलाही त्याच धक्काच बसलेला असतो. आता नेमकं पुढे काय काय घडणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेच ठरेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.